नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। मेरे साथ में संजय मापले। कई जगह की टिकट आज करीब-करीब घोषणा हो चुकी है। कई जगह लग रहा था कि किसी और को मिलेंगे और टिकट किसी और ने लेकर चला गया। सब लोग टिकट के लिए बम्बई में बैठे थे और ऐसा लग रहा था कि बी फॉर्म साथ में लेकर ही आ गए। तो कुछ लोगों का ऐसा हुआ भी। अब किसका होगा खेला और किसके यहाँ लगेगा मेला। इस बार की जो चुनाव है, इस बार के जो चुनाव हो रहे हैं, यह चुन के आने में लोग विश्वास नहीं कर रहे, बल्कि किसको गिराना है इसकी राजनीति चल रही है। हमने बच्चों कोड़ू से देखा, रवि राणा से देखा, पिछली बार नवनीत राणा से देखा। गिराने की राजनीति, खेला करने की राजनीति हो रही है। चुन के आना तो ठीक है, एक प्रक्रिया रहती है, लेकिन उसके साथ में जो प्रतिद्वंदी है उसको किस प्रकार से गिराया जाए, इसके ऊपर चर्चा चल रही है सारी की सारी। मेरे साथ में संजय जी मापले। आज टिकट संजय वहाँ पे बडनेरा से सुनील खराटे की हो गई। 2-3 दिन से प्रीति बंड का नाम चल रहा था। ऐसा लग रहा था प्रीति बंड को टिकट फाइनल कर देंगे, लेकिन एन मौके पर, यानी अभी 5 बजे तक भी कश्मकश स्थिति थी, किसको देना किसको नहीं देना। आखिर में सुनील खराटे ने बाजी मार ली। क्या लगता है, राणा के लिए सुनील खराटे फायदेमंद रहेगा या नुकसानदेह देगा? खऱ्या अर्थानं आता आजच्या तारखेपासून 28 दिवसांनी महाराष्ट्राची विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि आता बहुतेक जी प्रक्रिया खऱ्या अर्थानं आचारसंहितेपासून म्हणजे निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासून जी प्रक्रिया सुरू झाली होती आणि आता हळूहळू एका एका विषयाला पूर्णविराम मिळत आहे आणि त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातल्या काही विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू आपल्याला स्पष्ट होताना दिसत आहे. प्रीती बंडबद्दल बोलायचं झालं तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातून तुषार भारतीय भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढली. रवी राणाची स्वतःचीच YSP पार्टी आहे, ते निवडणूक लढली आणि त्या ठिकाणी रवि राणा विजयी राणा झाले. त्या ठिकाणी विजयी झाले. परंतु तिघांचं जे मताधिक्य आपण जर पाहिलं मागच्या निवडणुकीमध्ये तर 50च्या आतमध्ये तिन्ही बाकीचे उमेदवारांना मतदान होतं. म्हणजे मला असं वाटतं 88-49 हजार मतं जवळपास रवी राणांना होते आणि जवळपास नहीं 90,000 के आसपास रवि राणा को थे 90,000 और होते 72 से 75 आणि 72 ते 75 हाँ, प्रीती बंडा होते. 1,000-2,000 ऊपर नीचे हो सकता है, आकर देखे नहीं अभी। हां, तर जवळपास अशी परिस्थिती 15 से 18,000 से सीट मागच्या, चुन के आई हुई थी। आणि 15-16 हजार आणि काहीतरी सीट निवडून आली विधानसभेची 2019मध्ये. म्हणून आता एक लक्षात येत होतं की मागल्या वेळेस मागच्या वेळेसची शिवसेना आणि यावेळेची शिवसेना दुभंगलेली शिवसेना जी। आणि पुन्हा यावेळेस प्रीती बंडला बंजारा मतदारसंघातून जातीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर त्यांना शिवसेना म्हणजे आताची महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना मिळेल असं अपेक्षित होतं. आणि मला असं वाटते त्यांनी त्या मतदारसंघामध्ये प्रचारसुद्धा सुरू केला होता. हां. काही काही ठिकाणी त्यांनी आपल्या जनविकास यात्रेच्या माध्यमातून लोकांचा संपर्कसुद्धा त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे शिवसेनेच्या विशेषतः त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं प्रचाराची यंत्रणा त्यांनी राबवली. प्रचार सुरू झाला होता आणि ऐन वेळेवर अतिशय म्हणजे सुनील खराटे बंजारा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारीचा दावा केला होता. मग सुनील खराटे होते जिल्हा प्रमुख, धाणे पाटील होते, महाविकास आघाडीतून नितीन कदमनी सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली होती. असे 4-5 उमेदवार बडनेरा विधानसभा मतदारसंघातून ते दावेदार होते आणि ऐन अगदी वेळेवर म्हणजे 5 वाजेपर्यंत प्रीती बंडचं नाव 15 मिनिटांमध्ये घोषित होईल ऐसा ऐसा लग रहा था। बात भी हुई थी तो उन्होंने कहा कि शायद असं अपेक्षित थोड़ी देर में होतं. प्रीति बंड का नाम घोषित हो जाएगा। आणि जसे 65 उमेदवारांची यादी शिवसेनेच्या मुख्य कार्यालयातून घोषित झाली, त्यामध्ये सुनील खराटे त्या ठिकाणी उमेदवारी त्यांना मिळाली. खऱ्या अर्थानं मी त्यांचं उमेदवारी मिळाल्यावर त्यांचं खरोखर अभिनंदन करेल आपल्या चॅनलच्या वतीने आणि आपल्या वतीने सुद्धा. परंतु वातावरणामध्ये थंडावा जसा वाढत आहे तसं निवडणुकीमध्ये गरमावट गरमावट आली हो. बरोबर. आणि मला वाटते 20 तारखेला चांगली थंडी पडेल, तेव्हा राजकारणाचं चित्र बहुत गर्मी आ अतिशय जाएगी. गरम झालेलं दिसेल. परंतु आज बडनेरा मतदारसंघाचा जर विचार केला आपण तर
तुषार भारतीय सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहे, म्हणजे अजित पवारांचा शिवसेना, अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गटांचं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. ही महायुती आघाडी महाराष्ट्रात जरी असेल, परंतु बडनेरा विधानसभा मतदारसंघातला रवी राणा जे कॅन्डिडेट आहे, हे 4 नंबरच्या पक्षाचे कॅन्डिडेट आहे. चौथा कॅन्डिडेट म्हणजे लास्ट वाला लास्ट, म्हणजे तीन प्रमुख घटक हो गए पक्ष और जो पीछे के जो घटक है उसमें से ते है। बाकीचे जे मित्र घटक पक्ष पक्ष में आहे, जे मित्र पक्ष आहेत, त्याच्यामधले कॅन्डिडेट रवी राणा आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे, म्हणजे बडनेरा मतदारसंघाची आपण जर परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी शिंदे गटांची शिवसेना आहे, ती भक्कमपणे उभी नाही आहे, असं माझं त्या व्यक्तिगत मत आहे. बडनेरा मतदारसंघांमध्ये नहीं, शिंदे गट की शिवसेना यहाँ पे अमरावती में है भी नहीं। म्हणजे प्रॉपर तर बडनेरा एक मतदारसंघ नेमनानी है जो अमरावती से बहुत ज्यादा ट्रैक करे शिंदे के लिए। काही कार्यकर्ते असतील, काही पदाधिकारी असतील, पण बडनेरा मतदारसंघामध्ये भक्कमपणे काही शिंदेची शिवसेना ज्या बडनेरा मतदारसंघामध्ये नाही आहे. आणि अजित पवार आणि शरद पवार साहेब हे दोन्हीचं जे विभाजन झालं, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, म्हणून अजित पवारांचा गटसुद्धा बडनेरा मतदारसंघामध्ये भक्कमपणे उभा आहे, असं काही म्हणता येणार नाही. आणि पण नहीं, क्षेत्रीय पार्टियां जो है यहाँ पे सीधा सीधा कहीं पे भी असर, अमरावती में भी यदि आप राष्ट्रवादी देखें तो संजय खोड़के है ना, राष्ट्रवादी, संजय खोड़के हट गए तो राष्ट्रवादी यहाँ कुछ नहीं है, कुछ नहीं। राष्ट्रवादी पूर्ण राष्ट्रवादी कुछ नहीं है, शिंदे भी नहीं। हाँ, उद्धव ठाकरे की सेना के यहाँ पे फॉलोअर्स भी है, उनके कार्यकर्ता भी है, बीजेपी के भी, कांग्रेस की, मुख्य रूप से ये 3 पार्टियां। बाकी राष्ट्रवादी दोनों, शरद पवार की भी है और शिंदे गट भी है, और इधर अजित पवार की राष्ट्रवादी, तीनों के ऐसे कोई विशेष कार्यकर्ता नहीं। अजित पवार को परंतु आपल्याला एक पाहायला मिळालं की ठीक आहे, शिंदे गटांची शिवसेना बडनेरा मतदारसंघामध्ये कमी आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी कमी आहे, पण जे महायुतीचे कॅन्डिडेट आहे किंवा ज्यांनी घोषित केले की संभाव्य कॅन्डिडेट आहे रवी राणा, त्यांचं त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे, म्हणजे हे नाकारून चालत नाही. आणि आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलं, नवनीत राणांना 27,000पेक्षा जास्त आघाडी त्या मतदारसंघामध्ये मिळाली आहे, बडनेरा मतदारसंघामध्ये. 1,10,000 म्हणजे शिंदे गटांचे त्या ठिकाणी भक्कमपणे उभी नसणे किंवा अजित पवारांचं त्या मतदारसंघामध्ये भक्कमपणे मतदान नसणे, हे जरी 2 विषय कमी असेल तरी त्या ठिकाणी जे कॅन्डिडेट आहे त्यांचं भक्कम मतदान बडनेरा मतदारसंघामध्ये, स्वतःचं मतदान त्या मतदारसंघामध्ये भरपूर आहे, जो जातीगत समीकरण से हटके आहे आणि जातीच्या समीकरणाच्या पलीकडे. परंतु जे आता सुनील खराच्यांना त्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. मागचा जर आपण थोडा इतिहासाचा पाहिला, म्हणजे जेव्हा बाबासाहेब राठोड त्या मतदारसंघामध्ये उभे होते, तेव्हा नांदगावमध्ये जो दाभ्यापासून, लोणीपासून तो पुढचा जो मतदारसंघ, तो धामणगाव मतदारसंघामध्ये गेला. तर तसं पाहता नांदगाव खंडेश्वर हा जो परिसर होता, म्हणजे दाभा, लोणी, तिकडला सातारगाव, कंझरा, हा जो परिसर होता, या परिसरामध्ये शिवसेना ताकदवान शिवसेना होती. जो मतदारसंघ आता सध्या त्या ठिकाणी अभिजित अडसूड, आपलं अभिजित ढेपेचे ज्या उभाटामध्ये गेलेले आहे, तो मतदारसंघ आता धामणगावमध्ये गेलेला आहे, आपण पाहतोय. आणि आता भातकोली मतदाराचा आपण विचार केला तर भातकोलीचा हा इकडला, म्हणजे बडनेरा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण 2 मतदारसंघ म्हणून खऱ्या अर्थानं तो मतदारसंघ आपण महानगरपालिकेत पाहिलं की जवळपास 30 ते 32 नगरसेवक बडनेरा मतदारसंघातल्या बडनेरा मतदारसंघामध्ये येतात, कॉर्पोरेशनमध्ये. उर्वरित मतदारसंघ ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठो. परंतु एक चित्र आपण पाहिलं की ज्या ठिकाणी रवी राणांची पकड, म्हणजे कंटिन्यू, मला वाटतं 3री टर्म आहे त्यांची आमदारकींची, ही 4थी टर्म, म्हणजे 3 वेळा ते आमदार त्या मतदारसंघामध्ये राहिलेले आहे, आणि पकडसुद्धा मतदारसंघामध्ये चांगली राहिलेली आहे. आणि लोकसभेच्या एवढ्या सगळ्या आता कॉम्प्लिकेशन्समध्ये 27,000पेक्षा मतदानाची आघाडी रवी राणांनी त्या, म्हणजे नवनीत राणांनी त्या मतदारसंघामध्ये घेतलेली आहे. परंतु इकडे सुनील खरात यांचं आपण जर पाहिलं तर जिल्हा प्रमुख पदांची जी कार्यकर्ते आहे ती सुनील खरांची चांगली राहिलेली आहे. पण आता गटातटाच्या राजकारणामध्ये, म्हणजे मी असेल म्हणे की धाने पाटलांनी सुद्धा त्या ठिकाणी दावेदारी केली होती बडनेरा मतदारसंघामध्ये. नितीन कदमची सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून त्यांची दावेदारी होती. त्या ठिकाणी प्रीती वंचित दावेदारी भक्कमपणे त्या ठिकाणी उभी होती.
सुनील खराटेंना खऱ्या अर्थानं रवी राणांच्या विरोधामध्ये ताकदवारपणे उमेदवार म्हणून उभं राहायचं असेल तर त्या ठिकाणची ही जी शिवसेना आहे उसको जिंदा करना पड़ेगा पूरी। ती जशी जिवंत आहे त्याच्यापेक्षा अधिक जिवंत त्या ठिकाणी करावं लागेल. आणि जे आता तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी येणे हा वो नाराजी को हा वापस स्वभाव आहे, खत्म करना हा पड़ेगा। स्वभाव आहे. त्याच्यामुळे भक्कमपणे त्या मतदारसंघामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं लढायचं असेल आणि निवडून यायचं असेल तर त्या ठिकाणचं शिवसेनेचं जे गटातटाचं राजकारण आहे त्या ठिकाणी त्यांना पहिले त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि 28 दिवसाचा सुनील ऐसे कालावधी भी संगठक के रूप में काम में आता है। पूरा जो कार्यकर्ताओं का संगठन है, सुनील खराटे जो शिवसेना का जो बैकएंड का पूरा काम रहता है, वो सुनील खराटे के पास संगठन शक्ति बहुत अच्छी है। नाही, वो संगठन शक्ति यदि प्रॉपर यहाँ पे उन्होंने यूज़ कर लिया ना, उसका वापर कर लिया सही नहीं। अब नाराजी तो चलती रहेगी, होता रहेगा। अब प्रीति बंड को टिकट नहीं मिली तो हो सकता है उसके कार्यकर्ता इसके प्रति नाराज हो, लेकिन ओवरऑल जो पुराने शिवसैनिक के सारे यहाँ अभी कैसा है, उनको शिवसेना को पूरे महाराष्ट्र में प्रभाव लाना, क्योंकि उनका फूट पड़ी हो, और फूट पड़ने के बाद में भी उद्धव ठाकरे की सेना पावरफुल है, इनको बताना, उसके लिए जीत के आना बहुत जरूरी है। लेकिन सामने जो अभी उनकी प्रतिस्पर्धा है वो एक ताकतवर व्यक्ति से, जो 15 साल से लगातार आमदार है, चौथे टर्म में रुका हुआ है, और एक जनता में घुला मिला जनप्रतिनिधि के रूप में, एक नेता के रूप में जो प्रस्थापित हुआ रवि राणा, उनसे प्रतिस्पर्धा, मामूली प्रतिस्पर्धा नहीं, इनको बहुत सारे, यानी सिर्फ अपने ही कार्यकर्ता नहीं, उनको अभी रवि राणा के विरोधी कौन है उनको सबको मना के अपने तरफ करना होगा, क्योंकि कुछ नहीं तो अभी तुषार भारती की तरफ जाएंगे। अब तुषार भारती अब इनके रेस में कहाँ तक बढ़ता है, इक्वल में आता है, इक्वल में आता है तो निश्चित रूप से यह फायदा रवि राणा को जाएगा। यदि तुषार भारती ज़्यादा नहीं चलता है और सुनील खराटे, यदि, क्योंकि सुनील खराटे भी हिंदुत्ववादी चेहरा है, भले ये शिवसेना आज युति इनके साथ में, लेकिन हिंदुत्ववादी चेहरे के नाम पे उनको जाना जाता है, तो वो, और पिछले बार से यदि देखा जाए सेना में नम प्रीति बंड का, यदि पिछले बार का चुनाव देखें तो सेना को वहाँ पे नुकसान कुछ नहीं है। एक शिंदेगढ़ यदि उनसे अलग भी होंगे, शिंदेगढ़ का कुछ प्रभाव यहाँ पे था नहीं, सारे शिवसैनिक आज भी एक है। दूसरा, पिछले बार बीजेपी और ये दोनों अलग अलग लड़े थे, तो उनको वो तुषार भारती वापस अभी अलग है। पिछले बार समझो 72,000 वोट थे, तो इस बार उनके पास में दलित और मुस्लिम वोट प्लस में आ गए जो राणा के अभी खिलाफ। इन सारी चीज़ों का किस प्रकार कैलकुलेशन करके अपने तरफ यह हासिल करते हैं उसके ऊपर डिपेंड, क्योंकि अब समय बहुत कम बचा, रणनीति बनानी होगी, कूटनीति करने होंगे, साम दाम दंड भेद सारे अपनाने होंगे। अब उनको लगता है कि भाई राणा का विरोध बहुत है इसलिए मैं चुन के आ जाऊँगा, यदि ये भावना से यदि कोई ने चुनाव लड़ा तो शायद वहाँ बहुत मुश्किल हो जाएगी किसी और के लिए नए को प्रस्तावित होना वहाँ पे। नाही, कसं आहे की आघाडींच्या सरकारमध्ये ज्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट मिळते, जसं अमरावतीमध्ये काँग्रेसला तिकीट मिळाली, समजा आपण तिकडे वरुडमध्ये गेलो, समजा तिथं शरद पवार, उदाहरणार्थ शरद पवार साहेबांच्या तिकीट मिळाली, जे दोन तुमचे सपोर्टेड पक्ष आहे त्या दोन सपोर्टेड पक्षाची सुद्धा ताकद तेवढीच महत्वाची आहे जेवढी ज्या नहीं, वही बोल रहा ती है जैसे ताकद जोपर्यंत त्यांच्या मागे खऱ्या अर्थानं उभी राहत नाही. म्हणजे तसं आपण पाहिलं तर बडनेरा मतदारसंघामध्ये जे आजपर्यंत कांग्रेस का अच्छा, काँग्रेसचं खूप चांगलं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. संजय बंड सुद्धा त्या मतदारसंघामध्ये आमदार होतेच. त्याच्यामुळे म्हणजे दर्यापूर नंतर, म्हणजे दर्यापूर ये देखो ना विधानसभा उस टाइम का संजय बंड और खोड़के दोनों के वोटों की टोटल की तो करीब 1.25 लाख, 1.5 लाख के आसपास जाती है बराबर। और रवि राणा भी कितने कम वोट से उस समय चुन के आया था, तीनों के इससे थे। तो रवि राणा भी वोट का यदि बिखराव होता है तो रवि राणा को अभी चैलेंज है, लेकिन यदि उसके जितने विरोधी पक्ष के वोट यदि वो ये पकड़ने में कामयाब हो गए तो शायद रेस में अभी घोड़े दौड़ सकते हैं। नाही, म्हणजे आजच तर उमेदवारी डिक्लेअर झाली, त्याच्यामुळे आज हे काही आपल्याला स्पष्ट वो है, कांग्रेस को पूरी ताकत लगाना पड़ेगा वहाँ पे। पण त्या ठिकाणी काँग्रेसला कारण का तिसरा जो घटक पक्ष आहे राष्ट्रवादीचा, शरद पवार घटक पक्ष, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सुद्धा अमरावतीमध्ये खूप काही प्राबल्य आहे, आपल्याला असं काही म्हणता येणार नाही. परंतु जातीय राजकारणामध्ये आपण पाहिलं तर तसं तुम्ही सांगितलं की अजित पवार गटांची राष्ट्रवादी म्हणजे संजय भाऊ खोडके. हो, संजय भाऊ खोडकेंना आपण जर मायनस केलं तर या ठिकाणची राष्ट्रवादी खत्म है, जीरो है, जीरो है। शून्य राष्ट्रवादी या ठिकाणी आहे. बडनेरा में भी जब राष्ट्रवादी संजय खोड़के था तो राष्ट्रवादी है। एस पीच्या राष्ट्रवादीमध्ये आपण पाहिलं की कालपर्यंत एका पत्रकार परिषद पाहिली, त्या पत्रकार परिषदेमध्ये
अख्ख्या काही जिल्हा प्रमुखापासून काही लोकांनी रिझाईन करण्याचे ते मानसिकतेमध्ये प्रदीप राऊत वगैरे. मग त्याच्यानंतर ते पुन्हा त्यांनी चर्चा झाली, पुन्हा ते एकत्रित त्या ठिकाणी बसले, ज्या कुठल्या ज्याच्यात त्यांची चर्चा झाली असेल. परंतु त्या ठिकाणी दोन महत्त्वाचे पक्ष आहेत. ते दोन महत्त्वाचे पक्ष असे ते शिवसेना आणि काँग्रेस. शिवसेना आणि काँग्रेस या आणि आता कसं झालं की दलित मतदार आणि मुस्लिम मतदार हे दोन मतदारांनी मागल्या वेळेस पूर्ण ताकदीनं रवी राणांना मतदान केलं हो. मागच्या वेळेस. पिछली बार राष्ट्रवादी, आणि कांग्रेस, दलित, मुस्लिम इन सबसे मिलकर राणांना मतदान केलं. परंतु आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर दलित, मुस्लिम, काँग्रेस आणि बाकीचे सर्व त्याच्यामध्ये मतदार आलेच. तर याही लोकांच्या या सगळ्या मतदारांमध्ये खऱ्या अर्थानं ताकदीनं लढणं अतिशय आवश्यक आहे. आणि मतदारसंघामध्ये असलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मतदारसंघाच्या त्याच्यामध्ये कारण की ग्रामीण आणि शहरी म्हणजे दोन विचाराचा मतदारसंघ आहे. म्हणजे शहरी भागातला मतदारसंघ आणि ग्रामीण भागातला मतदारसंघ. त्याच्यामुळे दोन लोकांचं दोन्ही भागातल्या मतदारांचं कोऑर्डिनेशन ठेवणं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सगळ्या मतदारांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना सोबत घेऊन चालणे आणि त्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं शर्यतीमध्ये येणे. पहिला तर विषय हा राहील की शर्यतीमध्ये कसं आहे, महाविकास आघाडीची खऱ्या अर्थानं उमेदवारी जरी मिळाली असेल पण रवी राणांचं त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य कोणी नाकारू शकत नाही. आणि एक भूमिका आपण घेतली की बाबा रवी राणांना त्या मतदारसंघामध्ये विरोध आहे म्हणून आपल्याला बस ये कंफर्ट झोन में यदि चले गए जर केलं तर आपण निवडून येऊ असं काही म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे एक स्टेबल पॉलिटिशियन आणि अनस्टेबल पॉलिटिशियन संघटनेमध्ये सुनील खरात यांचा कोणी हात पकडत नाही 100% बरोबर, याच्यात काही दोमत नाही आहे. शिवसेनेने आपण पाहिलं की सुनील खराटे जेव्हापासून जिल्हा प्रमुख झाले शिवसेनेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ताकद मिळालेली आहे. परंतु एक स्टेबल पॉलिटिशियन आणि एक नॉन स्टेबल पॉलिटिशियन म्हणजे उमेदवारीच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून बोलणार नाही परंतु एक अनस्टेबल पॉलिटिशियन. आपण जेव्हा या दोघांची आपण रेस पाहतो तर एक जण समजा 40% उंबरठ्यावर आहे आणि इथून आपल्याला 10% सुरू करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या रेसमध्ये येण्याकरता आपल्याला त्या विचारधारेचा मतदार असेल, त्या पक्षाच्या तिन्ही पक्षातले कार्यकर्ते असतील, त्याची नेते मंडळी असतील आणि त्या ठिकाणी हे सगळं घेऊन जर आपण सोबत चाललं तर बडनेरा मतदारसंघ हा यावेळेस अतिशय चुरशीची लढाई आपल्याला खरं त्या ठिकाणी आणि संवेदनशील आहे. आता दुसरा त्या ठिकाणी तुषार भारतीय सुद्धा लढणार आहे. आता तुषार भारतीय म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, त्यांचे बंधूसुद्धा त्यांचे आमदार आहे. ही सुद्धा बंडखोरी रवी राणांच्या पथ्यावर पडू शकते. कारण की हा जो मतदार आहे तुषार भारतीयांना जो मिळणारा मतदार आहे हा मतदार की महाविकास आघाडीतला राहणार नाही. हा जो मतदार हा महाविकास आघाडीमधला राहणार नाही. परंतु तुषार भारतीय जर त्या ठिकाणी निवडणूक नाही लढले तर जो घटक पक्षातला जो मतदार आहे ते रवी राणांना जाईल. तुषार भारती का रवी राणा को सीधा नुकसान आहे. नुकसान कारण की भारतीय जनता पार्टीचं जे स्कॅटर मतदान आहे या देशामध्ये दोन मोठ्या आपण पार्ट्या पाहिल्या की ज्यांचं स्कॅटर मतदान आहे. स्कॅटर मतदान म्हणजे एक बीएसपीचं स्कैटर मतदान है. त्यांना काही कैंडिडेट्स को घेने नहीं. यहाँ पे भी बडनेरा में देखा जाए यदि जो केडर वोट की बात करते हैं तो उनको अपनी पार्टी के चुनाव चिन्ह के प्रति बड़ा लगाव रहता है. यदि कमल का फूल नहीं दिखे तो वो मेरे ख्याल से वहाँ पे मुक्त हो जाते कि चलो मैं लोकांना ने कसं आहे मतदारांना एक हे मिळालं ना, ऑप्शन मिळाला ना की ज्या ये नहीं तो तुषार भारती कसं एखाद्या विषयावर ऑप्शन मिळणं आणि एखादा कार्यकर्ता त्या मतदारसंघामध्ये कंटिन्यू त्या पार्टीची विचारधारा चालवणं. कारण की आता सध्या जरी आपल्या अमरावती महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसेल पण आता नगरसेवक तेच आहे. सभापती म्हणून राहिलेले आहे, जिल्ह्याचे नेते आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे मताधिक्य आहे बीजेपी चुनाव लढवे आणि भारतीय जनता पार्टीकडनं मागच्या याच्यामध्ये निवडणूक लढलेले आहे म्हणून महाविकास आघाडीची काही मतं त्यांना मिळणार नाही. त्यांना दोन प्रकारचे मतं, एक तर स्वतःमध्ये त्यांनी जे वलय तयार केलं, तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीने जे मित्र परिवार तयार केला ते एक मतदार
आणि आणि तुषार ज्यांना भारती इसके पिछले टर्म में लड़ा था ना 2014 2019 नाही में नाही, जब याच प्रीति निवडणुकीमध्ये 2019 मध्येच हम्म, मग तो जो मतदार आहे तर लोकांना म्हणजे मतदारांना ऑप्शन मिळाला की बा हे आपल्याला नको आहे तर मतदान कोणाला करायचं. त्याच्यामुळे हे जे गणित आहे म्हणजे प्लसचं जे गणित आहे, एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे आपण मान्य केली पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी जे जे विद्यमान आमदार असतात, विद्यमान खासदार असतात, विद्यमान जनप्रतिनिधी असतात, त्यांच्या प्रति लोकांमध्ये रोष असतोच. 100 म्हणजे 50% रोष नाही, 10% रोष नाही, पण 5-10% त्यांच्यामध्ये रोष असतो. ती प्रस्थापित म्हणजे के खिलाफ रहते हैं वो. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये रोष असणं स्वाभाविक आहे आणि तो स्वभाव आहे, ते तो राहणारच आहे. त्याच्यामुळे तुषार भारतीयचं जे व्होटिंग आहे त्या व्होटिंगची संख्या किती कुठपर्यंत जाते आणि त्याचं नुकसान मी तुम्हाला बरोबर आहे. सांगितलं, महाविकास आघाडीला नुकसान होणार नाही, कारण का महाविकास आघाडीचं मतदान तुषार भारतीयांना भेटलं तर एकदम नगण्य संख्येत भेटेल. परंतु जे भारतीय जनता पार्टीचं जे महायुतीतलं व्होटिंग आहे त्याचं जे मत समजा तुषार भारतीय नाही निवडणुकीला उभं राहिले तर ते मतदान 75 ते 80% मतदान ते जवळपास तुषार रविवारांना भारती जाईल. सीधा सीधा सुनील खराटे को फायदेमंद हाँ, है, फायदेमंद है. फायदेमंद. और ज्यादा कोशिश कर लिए तो तुषार भारती भी रेस में आ सकता है. तो उस समय फिर दोनों को नुकसान होगा, रवि राणा को भी, क्योंकि कुछ हिंदुत्ववादी वोट जो शिवसेना के वो भी शायद हो सकता है बहाव में तुषार भारती की तरफ चला जाए. बरोबर आहे ना. कसं झालं की एक एक प्रचाराला एक त्या ठिकाणी विषय असा मिळाला की जेव्हा म्हणजे प्रवीण पोटेंचं कार्यालयातले विषय असेल ते मागे काय त्यांच्या भानगडी उपस्थित झाल्या, तुषार भारतीचा आणि त्यांच्यामधला असलेला वाद असेल, शिवराय कुलकर्णीचा आणि त्यांचा असलेला जो वाद असेल, हा सुद्धा वाद जर त्या मतदारसंघामध्ये हा प्रचारामध्ये जर हा वाद आला की बुवा कशा कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता कशा कशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक केले गेले, हा जर मुद्दा प्रचारामध्ये आला तर तुषार भारतीयांचं मतदार अधिक प्रमाणात वाढू शकते. याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. दुसरा एक गणित पक्कच माहीत आहे की समजा तुषार भारतीय 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान मिळेल, 23ला निकाल कोणाच्या बाजूला लागेल हा वेगळा भाग आहे. परंतु एक गोष्ट मतदारांच्या नजरेसमोर आहे. समजा उदाहरणार्थ जर तुषार भारती निवडून आलं तर कुठल्या पक्षात जातील, बीजेपी सीधा सीधा दिख रहा. या सुद्धा अँगलनं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावं लागेल की तुषार भारती निवडून आले तर ते भारतीय जनता पार्टीत जाईल. प्रचाराच्या यंत्रणेमध्ये कुठल्या प्रकारचे मुद्दे या 2-4-5 दिवसामध्ये येतात आणि मतदारांमध्ये ते कशा पद्धतीनं प्रभावशाली राहू शकतात आणि प्रभावशाली ठरू शकतात, हा सुद्धा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा विषय आहे. त्याचं कारण रवी राणा जरी महायुतीचे उमेदवार असले तरी लोकांमध्ये मतदारांमध्ये आहे की तुषार भारतीय समजा आपण त्यांना व्होटिंग केलं, ते निवडून आले तर त्यांचं अंतिम ध्येय भारतीय जनता पार्टी. त्याच्यामुळे तुषार भारतीयांना जे मतदार मिळेल ते मतदान रवी राणांच्या मताधिक्यावर फरक पाडू शकतात, या दुमताचं कारण नाही. परंतु बहुत ज्यादा भी फर्क डाल सकते हैं. टाकू यानी शकतात. मैंने हिंदुत्ववाद चल गया और रवि राणा का विरोध नहीं, इसके तरफ नहीं पलट के, किसके, सुनील के तरफ नहीं पलट के यदि तुषार के तरफ पलटता है तो रवि राणा को और ज्यादा शायद नुकसान हो सकता है. म्हणजे नुकसान स्वाभाविक नुकसान आहे ना. ज्या एखाद्या उमेदवाराचा एम तुम्हाला माहिती आहे की हे जर उद्या निवडून आले तर यांचं अंतिम ध्येय भारतीय जनता पार्टी आहे, हे काही काँग्रेसमध्ये जाणार नाही आहे, हे काही दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे, हे जाणार आहे भारतीय जनता पार्टीचंच. तेच म्हटलं की प्रचारातले जे मुद्दे आहेत ते मुद्दे खऱ्या अर्थानं राज्यस्तरीय मुद्दे की प्रचारामध्ये खूप चालत, ते लोकसभेमध्ये आपण मान्य करतो आपण, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघातले जे विषय असतात त्या विषयाला अधिक धार मिळतो आणि त्याच्यामुळे असं जर गणित त्या मतदारसंघामध्ये बसलं तर त्याच्यामध्ये रवी राणाला मोठ्या प्रमाणात नुकसान अपेक्षित आहे. आज आपल्याला काही निदान सांगता येणार नाही पण अपेक्षित आहे. इस दिन में क्या परिस्थिति बनती है और कौन अभी खड़े होता है, वोट कटवा वाले लोग कितने रहेंगे, तुषार भारती को क्रॉस करने के लिए, शिवसेना को क्रॉस करने के लिए. एक तो खबर ऐसी हुई कि प्रीति बंद को टिकट ना मिले, सुनील खराटे को टिकट मिले, इसके लिए रवि राणा का ग्रुप भी बहुत ज़्यादा एक्टिव ऊपर बम्बई की आगे ऊपर के राज्य की मी अगोदर सांगितलं की सुनील खरांच्या समोर पहिली अग्निपरीक्षा आहे जी. सुनील म्हणजे इसको सिद्ध करना है कि डमी कैंडिडेट नहीं है. हां, ज्या प्रीतीबंडनी प्रचार चालू केला होता मतदारसंघामध्ये, प्रीतीबंडनी प्रचार चालू केला होता, विकास यात्रा काढल्या प्रत्येक आणि 5 वर्ष मतदानामध्ये अटॅचमेंट ठेवलं. त्यांचे जे कार्यकर्ते काही म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे संजय बंडनी जे कार्यकर्ते तेव्हाचा जो ग्रुप आहे तो ग्रुप त्यांचा कायम होता आणि तो ग्रुप सगळा प्रीतीताई बंडच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं काम करतो. त्याच्यामुळे त्यांना 100% अपेक्षा अशी होती की आपल्याला म्हणजे यांना तिकीट मिळेल, प्रीतीबंडला तिकीट मिळेल. त्याच्यामुळे ते सुद्धा अग्निपरीक्षा आहे खऱ्या अर्थानं की त्या सगळ्या लोकांना त्या टिकून ठेवणं.
मागल्या वेळेस आपण असं पाहिलं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत प्रीतीबनची पोझिशन म्हणजे खूप चांगली होती. उनके आने के लायक म्हणजे अटी-तटी वाली बात. आपण स्टुडिओमध्ये यानी बसलो कोई होतो. आसान नहीं था कुछ भी कि हाँ कि रवि राणा जीत जाएगा. आपण स्टुडिओमध्ये बसलो होतो या विषयावर चर्चा करण्याकरता आणि अपेक्षा अशी होती की प्रतिबन त्या ठिकाणी निवडून येईल. पण चांगल्यापैकी रवि राणांनी त्या ठिकाणी बाजी मारली. या दुमत असाचं कारण नाही. परंतु ही अग्निपरीक्षा आहे खऱ्या अर्थानं की या सगळ्या म्हणजे सगळ्या जे नाराजी लोक असेल, शिवसेना असेल, महाविकास आघाडीतले काही घटक पक्ष असतील, या सगळ्या लोकांना सोबत ठेवून आणि त्यांच्या प्रचारामध्ये सुद्धा त्यांना सोबत ठेवून, नाही तर मग इकडला एरिया मी पूर्ण पॅक केला, तिकडला एरियामध्ये पॅक केला, या भ्रमात न राहता जर महाविकास आघाडीच्या सुनील खराटे यांनी जर या पद्धतीनं आपल्या खऱ्या अर्थानं आपली सगळी प्रचार यंत्रणा राबवली तर या निवडणुकीमध्ये त्या बडनेरा मतदारसंघामध्ये एक चुरशीची लढाई आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल, असं या ठिकाणी मला सांगावं वाटतं. ये थी बडनेरा की चर्चा, जहां सुनील खराटे को आज उभाटा यानी महाविकास आघाड़ी से टिकट की घोषणा हो गई. बहुत दिन से कश्मकश चल रही थी सुनील खराटे या प्रीति बट. आखिर में सुनील खराटे पर सिक्का मोर्तब हो गया और सुनील खराटे और रवि राणा और तुषार भारती को भी हम इग्नोर नहीं कर सकते कि अपक्ष भी है तो उसे हम कम नहीं आंक सकते कि भाई नहीं होगा. एक बराबरी की, जैसा कि अभी संजय ने बताया कि पिछले बार भी चुनाव से करते और लगातार संपर्क में है और अभी जो लड़ाई है वहाँ पे कमल का चिन्ह नहीं है. तो एक हिंदुत्ववादी और जो बीजेपी के प्रेमी हो सकता, जो विरोधी भी और रवि राणा के, वो शायद तुषार भारती की तरफ पड़ जाए. अब रवि राणा पे है कि बीजेपी की यदि युति में महायुति से खड़े हैं तो बीजेपी में वहाँ फूट नहीं पड़े और बीजेपी के समर्थित लोगों का वोट उनको मिले और जीत के आ रहे ये कल्पना, क्योंकि एक चुनाव वे हार चुके. अब निश्चित रूप से उस चुनाव के हार का बहुत बड़ा अनुभव, क्योंकि अब तक 3 टर्म में सिर्फ जीत का अनुभव था. उनको लगता है जीतना बहुत आसान है, लेकिन जहाँ अभी हार का सामना हुआ और उसमें किस कारण से हार हुई इसका एनालिसिस पक्के में किया होगा. क्योंकि 15 साल से जो राजनीति कर रहे हैं तो अपनी हार जीत का हिसाब निश्चित रूप से वो रखेंगे और उस हिसाब को रखते रखते कहाँ तक इस रणनीति को वो सफल करते हैं. और बताया जाता है कि रवि राणा गारोडी है. मैंने बताया कि जो सुनील खराटे की सीट भी पिछले कई दिनों से चर्चा चल रही कि सुनील खराटे की सीट के लिए ऊपर से शिवसेना में भी रवि राणा ने सेंध लगाई कि उसको टिकट मिले, प्रीति बंड को नहीं मिले. प्रीति बंड शायद हो सकता, उनको लग रहा है कि ज़्यादा वोट ले लेगी, सुनील खराटे नहीं लेगा. लेकिन शिवसेना के पार्टी की जहाँ तक बात है, मुझे लगता है कि दोनों में अपने अपने काम करने का ढंग अलग है, दोनों के कार्यकर्ता अलग है, काम करने का ढंग अलग है. तो हो सकता है कि कहीं वोटों में फ़र्क नहीं पड़े. लेकिन रवि राणा के लिए भी बहुत आसान रहा नहीं है कि सुनील खराटे को टिकट दे दिया तो हमारी जीत बहुत आसान हो गई, क्योंकि एक हार का स्वाद अभी चख चुके हैं. दूसरे के लिए कोई तैयारी नहीं है. दूसरे में जो हार का अनुभव, क्योंकि हर आदमी गलती से और अपने कुछ कमजोरियों से या अपने हार से सीखता है. यदि वो सीख रवि राणा ने ली होंगी तो निश्चित रूप से ये दोनों चैलेंज, दोनों में वोटों का बंटवारा किस प्रकार रवि राणा कर सकते हैं और अपना एक सुरक्षित वोट बैंक किस प्रकार कायम कर सकते हैं. अब ये रवि राणा की रणनीति और महायुति का रवि राणा को कितना समर्थन रहेगा ये वक्त बताएगा. आज की चर्चा में हमने बडनेरा मतदार संघ के देखे और भी अलग अगले मतदार संघ में चर्चा के लिए आपके साथ मिलते रहेंगे. आप देखते रहिए सिटी न्यूज़. मैं और संजय और साथ में परिमल काबिया तीनों आपको राजनीति की विश्लेषणात्मक चर्चा आपके साथ में करते रहेंगे. ये आज की चर्चा महज संकेतात्मक है. हो सकता है कि तीनों बहुत अच्छी रेस में रहे. चुन के कौन आएगा ये तो वक्त बताएगा, कोई बता नहीं सकता कि चुन के कौन आएगा. हम तो परिस्थिति बता रहे हैं कि किस परिस्थिति में क्या होगा, किसने क्या करना चाहिए. तुषार भारती के लिए भी संदेश है, सुनील खराटे के लिए भी संदेश है, साथ में रवि राणा के लिए भी संदेश है. अब तीनों इस संदेश को कितनी गहराई से लेते हैं और किस प्रकार अपनी रणनीति बनाते हैं, आने वाले समय में इस पे प्रतिपल की आपसे चर्चा होते रहेगी. आप देखते रहिए सिटी न्यूज़. नमस्कार संजय बाबू.